वहिनी इकडे बघून झालंय, इकडे नाईट डॉक्टर. यांची आता कुठली नवी भानगड चालू झाली नसेल ना. त्या शालू आर्या सारखं आणखी कोणाच्या नादाला ते लागलं नसतील. वहिनी अगं डॉक्टर नाही तिथं. मला असं वाटतं आपल्याला लक्ष कमी पडतंय त्यांच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे आपण. आता काय बारीक लक्ष ठेवायला झोप पण सोडून द्यायची. आणि आपण किती पण लक्ष ठेवलं ना तरी त्यांना जे करायचं तेच ते करणार. ते काय थांबणार आहेत घरात? पण डॉक्टर कुठे जातात, काय करतात हे कळलं पाहिजे ना आपल्याला. मी काय म्हणते, आपण गावात जाऊन शोधू त्यांना. चल. काय वेळ लागला एवढं रात्रीचं बाहेर फिरायला? एक काम करू, वाड्याच्या पुढे जाऊया आणि त्यांना शोधूया. चल. ठीक आहे चल. नाही इथं पण नाही ते. एक काम करूया, आपण वाट बघूया थोडा वेळ. दुसरा पर्याय पण आहे का आपल्याकडं काय? कुठं गेला होता तेवढ्या रात्रीचं? मी फक्त भगवंताला उत्तर द्यायला बांधिले. तुम्ही कोण? तुमची बायको. हा, तुम्ही कुठं जाता, काय करता हे आधी भगवंताला सांगायच्या आधी तुमच्या बायकोला आणि मला सांगायचं. कळलं? मला लोकांची दुःख मिटवायची आहेत, लोकांचं कल्याण करायचंय. त्यासाठी तपश्चर्या करायला गेलो होतो. मिळालं उत्तर. शुभरात्री. लवकर झोपा. आणि म्हणजे आपण येडे. जाऊ दे, चल झोपू आता. अक्कल नाही काडीची आणि मालकी मागतोय वाडीची, अशी गत आहे ह्यांची. हे भामटा आहे ना सगळ्यांनी येड्यात काढतात आणि हे गातात त्याचं गुणगान. देवाचा माणूस म्हणे. अरे ह्याला आहे ना राक्षस सुद्धा जवळ बसून घेणार नाहीत, एवढा नीच माणूस आहे. लागले उद्या 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 करायला. आता काय बोलताय तुम्ही? हा, इथं मेलेला जिता झालाय माझा गोपाळ आणि समजा गावामुळे त्यानं पोरासनी बरं केलंय. मग ही शक्ती कुठं आली हो? देवानच दिली ना ही शक्ती. ह देवाला काही कामच नाहीत ना हे असल्या भामट्याला शक्ती द्यायला. अरे मुडद्याने ना त्याच्याकडनं औषध घेतलं असेल आणि ते ठेवलं असेल लपून आणि मरायचं नाटक केलं आणि सगळी गर्दी जमली की सगळ्यांना देऊन जिवंत केलं आणि लागली सगळी नाचायला. देव माणूस. हा, तुमच्या सगळ्यांच्या अक्कल आहेत ना त्याला गंज लागलाय. ए म्हातारे, तुला काय बी माहित नसतं. उगाच अपुऱ्या माहितीवर नाही सारखी टिव 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 करत असतीस तू. मी टिव करते ना म्हणून तुमचं घर वाचलंय, नाहीतर कवाच भिकायला लागला असता. तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा कळेल का नाही तेव्हा याल मग माझ्या पाया पडायला. मग अशा एकेकाला पेकाटात लाता घालेल ना तर नरू नाव नाही सांगणार मी. हो, चहा घ्या. नकोय मला. आज काय करताय? रात्री नीट जेवला नाहीत, आता चहा पण नको म्हणताय. घ्या. अहो सांगितलं ना एकदा नकोय मला. अगं पण त्याला नको असेल तर बळजबरी कशा पाय करते तू? हा, तो आता काय साधा सुद्धा माणूस राहिलाय काय? देवाचा माणूस आहे ह्यो. हा, त्याच्यात काहीतरी विशेष असल्याशिवाय त्याच्याकडे दैवी शक्ती येईल का? हा, फसवण्यात हुशार आहे तो भामटा तेवढ्या बाबतीत. कुठलं काय सगळं थोडं शक्ती नाही भक्ती नाही काय नाही, सगळे नाटक आहेत ह्याची नाटक. हे गोपाळ, म्हातारीकडे काही लक्ष देऊ नको तू. हा, तू आता काय साधं सुद्धा नाहीये, देवदूत झालायस तू. हा, हे बघ, लोक दान धर्म करायला येतील. हा, नाही म्हणायचं नाही त्यांना, त्यांच्या बिचारांचं मन नाही मोडायचं. आणि हे बघ, जे काही दान धर्म लोक करतील ना ते सांभाळायला कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे आता. हा म्हणजे बरोबरच आहे बरं का तुमचं. एखाद्या माणसावर आहे ना ही सगळी जबाबदारी सोपवावीच लागल. बाई पण हाय का कोणी याच्या आजूबाजूला असला माणूस? हा नाही म्हणजे मी हाय तशी पण तुझं डोळं फुटलंय का?
मी कशा पाहिजे येतो मग काय माझ्या इतका जबाबदार माणूस कुणी घरात आहे का या खरं सांग ना. ए बापा हे बघ आता जे काही दान धर्म होईल ना ते पैसा अडका समजा जपून ठेवावा लागल त्याचा हिशोब ठेवावा लागल. माझा आता कोणावर दुसऱ्यावर विश्वासच राहिलेला नाही. या म्हाताऱ्याचं सगळं लक्ष दान धर्माच्या पैशांवर आहे. याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. नाही बरोबर बोलताय आप्पा तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला. जे भगवंताने दिलंय ते सांभाळायची बुद्धी सुद्धा भगवंतच देईल. तुम्ही नका छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ. माझी साधनेची वेळ झाली. मी पूजा करतो. हा कर बा. साधना करतोय. ए बंद कर. डोकं उठायला लागलंय. काय नवीन नाटक सुरू केलंय घरात? याला देवाची सेवा म्हणतात दादा. सेवा हे तू सांगणार का आता? या आधी कधी देवाकडे फिरकला नाहीस. आत्ताच बरोबर तुला सेवा करू वाटली रे. हा सेवा दाखवून मेवा खायचा विचार आहे का? याआधी मी कधी मेलोही नव्हतो. भगवंताचं दर्शन समोरून कधी झालंच नव्हतं. हा मान्य मी पहिल्यांदा इथे आलो. पण भगवंतानी मला साक्षात दर्शन दिलंय. जगण्याचा मार्ग दाखवलाय. लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे आता मला कळून चुकलंय. ए सुदे लाज वाटते का तुला? अरे याने त्याच्याकडे असलेल्या दैवी शक्तीनं पोरासनी बरं केलं तर मी तुझं डोळं उघडलं नाही. दैवी शक्ती आप्पा तुम्ही म्हणताय हे? अहो ही ह्याची हातचालकी असणार. ह्याला आधीच औषध माहित असणार. गंडवतोय आपल्याला. काय असं ना पोरासनी बरं केलं ना त्यांनी मग त्याची उपकाराची जाणीव ठेव की. अहो आप्पा आप्पा कर्मयोगाने कर्म करत राहावे. फळाची अपेक्षा अजिबात ठेवू नये. हे उपकाराची अहंकाराची भाषा त्याला शोभत नाही. दादा कसाही वागला काहीही बोलला तरी मी माझे कर्म करणं थांबवणार नाही. ए शांत बस शांत बस. उगाच आट्टा हलवू नको माझा. तुझी ही नाटकी बंद कर. नाटक दादा याला देवाची पूजा करणं म्हणतात. देवाची सेवा करणं म्हणतात. लोकांची सेवा करणं म्हणतात. ठीक आहे तुला जसं वागायचं तसं वाग. तुझं सगळं चांगलं हो. तुला यश प्राप्त हो. तुला सुबुद्धी मिळो. तुझं सगळं चांगलं हो यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन. तुमच्याशी बोलून काय उपयोग नाही.